नमस्कार मंडळी. तर आज एक टेलर म्हणून तुमच्याबरोबर अनुभव शेअर करते. हा अनुभव काही कस्टमरचा नसणार आहे. हा माझ्या स्वतःचा अनुभव आहे. तोच तुमच्याबरोबर शेअर करते आणि तुमच्या बाबतीतसुद्धा असं होतं का हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. तर गेले 1.5 वर्ष झालं असेल मी स्वतःसाठी एकही ब्लाऊज डिझाईन केला नाही. डिझाईन काय साधा सिंपल ब्लाऊजसुद्धा कधीही शिवला नाही. आणि आता रिसेंटली काय झालं, माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न होतं म्हणून म्हटलं की चला माझ्यासाठी एक ब्लाऊज शिवूयात. म्हणून जे काही अस्तर आहे त्यावरती मार्किंग करायला सुरुवात केली आणि नंतर असा विचार केला की जाऊ देत कोणता तरी एखादा मॅचिंग ब्लाऊज पीस पाहते आणि तोच वेअर करते. साडी होती येलो कलरची, मस्टर्ड येलो कलर, आणि त्यावरती ग्रीन कलरचा ब्लाऊज पाहिजे होता, जो की ऑलरेडी मला माझ्या कबडमध्ये सापडला. मग मी म्हटलं जाऊ द्या आता हा मॅचिंगचा आहे म्हणून कशाला शिवायचा, म्हणून मी ब्लाऊज शिवला नाही. असं मी एकदा नाही तर 3दा केलं. 3 वेळेस मला गावाला कार्यक्रमाला जायचं होतं. 6 ते 7 साड्या माझ्याकडे आहेत ज्या की एकदम नवीन आहेत आणि त्यांच्यावरचे ब्लाऊज पीस मी काढून अस्तर वगैरे सर्व आणून ठेवले. फक्त शिवायला वेळ भेटत नाही किंवा शिवण्याची इच्छा होत नाही. एक वेळेस असं वाटतं की जाऊ देत आपला ब्लाऊज राहू देत, त्यामध्ये एखादा कस्टमरचा ब्लाऊज होईल.